नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। उमरज पोलिसांची तत्पर कारवाई। मारहाण करून जबरी चोरी करणारे दोघे आरोपी अवघ्या 6 तासात अटकेत। सातारा जिल्ह्यातील उमरज येथे एका मुकादमावर मारहाण करत मोबाईल आणि रोकड जबरदस्तीने लांबवणाऱ्या दोघा आरोपींना उमरज पोलिसांनी अवघ्या 6 तासात अटक केली। यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या जलद कारवाईचं कौतुक होत आहे। फिर्यादी श्रीकांत गोपू राठोड वय 45, व्यवसाय मुकादम, राहणार वाठार किरोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, हे दिनांक 10 जून रोजी 2025 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पाटण तिकाटणे बोगद्याजवळ उमरज येथे आले होते। यावेळी आरोपी आकाश संतोष पाटोळे व अमोल रमेश चव्हाण, दोघेही राहणार लक्ष्मीनगर, उमरज, तालुका कराड, यांनी फिर्यादीकडे लिफ्ट मागितली। त्यांच्या मोटरसायकलवर बसल्यानंतर वरदविनायक मंगल कार्यालयाजवळील नदीकाठाजवळ नेऊन फिर्यादीवर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर त्यांच्या खिशातील मोबाईल फोन व 20,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 34,000 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून उमरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचं गांभीर्य ओळखून उमरज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी तात्काळ तपास पथक तयार करून अवघ्या 6 तासात दोघेही आरोपींना ताब्यात घेतलं। तपासादरम्यान चोरी केलेला मोबाईल व फोन व रोख रक्कम आरोपींकडून हस्तगत करण्यात आली आहे। ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत एपीआय रवींद्र भोरे, पीएसआय गणेश भोसले, पोलीस हवालदार संजय धुमाळ, युवराज पवार, दिनेश भोसले तसेच पोलीस कॉन्स्टेबल निलेश पवार, मयूर थोरात, राजू कोळी, मधुकर मांडवे आणि प्रशांत पवार यांचा सहभाग घेतला। आरोपींचा शोध घेण्यात पुसेगाव पोलिसांनी सहकार्य केलं। गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय गणेश भोसले करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।